नुकताच परळी येथे रेल्वे स्टेशनवर झालेला अत्याचार असेल किंवा अन्य अत्याचार असतील, या सर्वांच्या कुठेतरी यांना लगाम लागला पाहिजे, कुठेतरी यांची एक वज्रमूठ तयार झाली पाहिजे यांच्या विरोधामधली. म्हणून अंबाजोगाईकरांनी आज एक वज्रमूठ पुकारलेला आहे परळीतल्या पीडितेसाठी. आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे या आंदोलनासाठी आणि त्यांनी एक वज्रमूठ आवलेला आहे या अन्यायाच्या विरोधामध्ये. सर, काय सांगाल की आज सर्व अंबाजोगाईकर वज्रमूठ घेऊन समोर आलेला आहे? वाढते जाती अत्याचार आणि धार्मिक तिरस्कार या देशामध्ये सुरू झालेला आहे. त्याचा एक भाग म्हणून सरकारी यंत्रणा, जशी सत्ता तशी यंत्रणा सुरू आहे. आणि म्हणून जे काही अन्याय अत्याचार वाढलेले आहेत त्याच्यावर ते आरोपीला कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाही. मग ती मुस्लिमांच्या हत्या असतील, दलितांच्या हत्या असतील, की आता निरागस लेकरांवर होणारे जे बलात्कार आहेत त्याच्याही बाबतीत हे सरकार हे गांडूचं सरकार आहे. हे मोठ्या लोकांचे भाड खाणारं सरकार आहे, अदानी अंबानीचं, आणि गरिबांचं रक्त शोषणारं हे सरकार आहे. आणि म्हणून रात्रीसुद्धा ही बातमी परळीहून कळलेली आहे. ही जी चिमुकली आहे दलिताची, तिची तर भयंकर अवस्था आहे. रात्री तर 11 वर्षाच्या मुलीवरती परळीमध्ये 5 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची बातमी आलेली आहे. माझं म्हणणं आहे, परळी हे शहर सामाजिक अत्याचाराचं प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करा आणि ते 2-3 दिवस तिथले जे आरोपी आहेत A to Z त्यांना निम लष्करी दलाच्या हवाली करा. आणि म्हणून त्या बाजूला ते परळीचं रेल्वे स्टेशन जे आहे त्याच्या बाजूला जो बिअर बार आहे तो बिअर बार सरकारनं ताबडतोब बंद केला पाहिजे. तिथं दारू पितात आणि सावध शोधलं जात आहे, तिथं शिकारी शोधले जातात आणि म्हणून तो बिअर बार त्या ठिकाणी बंद करावा. अंबाजोगाईत सरकार, आम्हाला माहिती आहे, ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये कितीही तरतुदी असल्या तरी ॲट्रॉसिटीच्या विरोधात जे मनवादी सरकार आलेलं आहे ते सरकार त्या तरतुदीनुसार कुणाचीही पुनर्वसन करणार नाही. कारण हे सरकारच मुळात शेठजी, भटजी, टाटा, बिर्ला, गोयंका आणि अदानी अंबानीचं सरकार आहे. आणि हा जो प्रधानमंत्री आहे हा त्यांचा दलाल म्हणून काम करतो आहे. आणि हा सुद्धा महाराष्ट्राचा इथल्या शेठजी भटजीचा दलाल आहे. आणि म्हणून आम्हाला अपेक्षा नाही, इथला गोरगरीब समाज या ठिकाणी त्या वाघमारे कुटुंबाचं स्वतःचा एक पैसा जमा करून आम्ही पुनर्वसन केल्याशिवाय राहणार नाहीत. ती प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. आणि म्हणून इथं जाती अंतावर जेवढे लोक कामं करतात ते सगळे कामाला लागलेले आहेत. आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि त्या कुटुंबाच्या पाठीमागं आम्ही ढालीप्रमाणे राहणार आहोत. सर, आता नुकताच परळी येथील इराणी वस्तीमध्ये 53 किलो तब्बल गांजा पकडलेला आहे. ही सर्वात आतापर्यंतची मोठी कारवाई आहे आणि कुठेतरी या सर्व प्रक्रियेचं जड हे नशा समजत जात आहे. हे कावत जरी या ठिकाणी आले असले तरी कावतच्या सरकारी कारवाईला गुन्हेगारानं जुमानलं नाही याचा तो अर्थ आहे की इथं गांजाचे 30 किलो, 40 किलो बंडलची बंडल, जसे ज्वारीच्या पोत्याचं बंडल असतंय एक ठासून भरलेलं, तसे येऊ लागलेत. याचा अर्थ हा आहे की ह्याचंच कशाला म्हणता, गुजरातच्या बंदरावर ते 7,000 टन गांजा अंबानीचा, अदानी अंबानीचा पकडला होता. काय केलं या सरकारनं? खुद गुजरात सरकार आणि मोदी हा या नंबर 2च्या धंद्यावाल्यांचा हा सरगना आहे आणि तेच हे सरकार आहे. म्हणून परळी एकटं नाही, यांनी चौकडं या गोरगरिबांच्या तरुण पिढीला बर्बाद करण्याचं, त्यांना अशिक्षित ठेवण्याचं, त्यांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचं आणि सामाजिक अत्याचाराचं बळी करण्याचं हे धोरण त्यांचं आहे. परंतु आम्ही ते हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत. जी वज्रमूठ इथं आज आवण्यात आले आहे आणि अत्याचाराविरोधात आहे. असाच अत्याचार भविष्यामध्ये होणार नाही म्हणून एक तुम्ही काय सुचवाल सर? आमचं आता असं म्हणणं आहे की जेवढ्या काही शोषित पीडित जाती जमाती आहेत, जेवढे काही ओबीसीमधले गोरगरीब माणसं आहेत, जेवढे काही मराठ्यामधले कष्टकरी गोरगरीब माणसं आहेत, यांचं कॉमन मुद्दा काय आहे? आमचा कॉमन मुद्दा आम्हा सर्वांची सामाजिक आणि आर्थिक लूट होते या देशात. आणि म्हणून आमची वज्रमुठ उभी राहिली पाहिजे. सगळ्या शोषितांची, सगळ्या श्रमिकांची, सगळ्या प्रकारच्या पीडितांची, स्त्री पुरुषासहित एकजूट उभी राहणं आणि यांच्या विरोधात एक खनखोर संघर्ष उभा करणं. आणि तो संघर्ष इथली जाती व्यवस्था आणि इथली भांडवलशाही उलथून लावल्याशिवाय राहणार नाही.